रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने ना तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कुणाला राग येईल, कोणाला काय होईल, मला त्याच्याशी काही देणं गेलं नाही आहे. पण आजचा जो ब्लॉग आहे ना, मला असं सहज सकाळपासून ही म्हणजे एक मनात माझ्या सकाळपासून एक पाल चुकत होती मनामध्ये की अरे असं आहे आणि असं का बोलत असतील लोक. तर ना आता बघा सोशल मीडियावर ना ते ट्रेंडमध्ये आहे बघा, की असं बोलतात की नाही का, तुम्हाला कसा नवरा पाहिजे, त्याचं काय पॅकेज पाहिजे, तुम्हाला असं पाहिजे, तुम्हाला तसं पाहिजे. मुली पण जरा जास्त सांगतात 3 करोड पाहिजे 4 करोड पाहिजे. असं नाही होऊ शकत, इतकं नाही आहे. पण मी म्हणते मुली बेसिक गोष्टी मागत आहेत, की त्यांना घर पाहिजे, त्यांना बंगला पाहिजे. बंगला नसेल तर एखादं छोटंसं घर, आता ज्यांच्या आईवडिलांकडं आहे त्या मुली भरपूर साऱ्या अपेक्षा करतात. पण गरिबाच्या असतील तर त्या बेसिक म्हणतील की नवऱ्याला चांगलं एखादी गाडी पाहिजे, एखादं घर पाहिजे आणि गावाकडे छोटीशी जमीन पाहिजे. आता जमीन तरी का पाहिजे सांगा, मुलींची अपेक्षा. ठीक आहे, मुली रानात काम करत नाहीत हे पण गोष्ट आहे, पण कोरोनाने शिकवलं मुलींना किंवा आपल्यासारख्या लोकांना कोरोनाने शिकवलं की जर ही जगावर अशी विपत्ती आली, काय परत आली, तर आपण गावाकडे जाऊन उद्या वाईट वेळ आल्यावर, नवऱ्याला साथ द्यायची वेळ आल्यावर सगळ्याच मुली साथ देतात. ज्यांना चांगले संस्कार असतात ना त्या मुली शक्यतो साथ देतातच. आईवडिलांच्या संस्कारावर असतं ते सगळं. मग ती मुलं गावाला जाऊन समजा 1 एकर असेल, 2 एकर असेल, तर त्या जमिनीवर माणूस काहीतरी करू शकतं. उद्या काही मोठी विपत्ती आली तर ते विकायला येते किंवा काही गोष्टी होऊ शकतात. म्हणून मुली बेसिकमध्ये म्हणतात की गावाकडे थोडीफार शेती पाहिजे. तर ह्यात काय चुकीचं आहे, बरोबर आहे का नाही सांगा. मला तरी काही चुकीचं वाटत नाही. प्रत्येकाला बघा असं वाटतं. आता मी माझ्या स्वतःवरून सांगते की आज आमच्या लग्नाला 18 वर्ष झालेत. 18 वर्ष झालेत. आता हिथं जागा घेतलेली ना आमची, मी मोठेपणा करत नाही, पण 80 लाख रुपये त्या जागेला आम्ही लावलं. किती? 80 लाख रुपये. ह्याच्यात 1 रुपयाचाही खोटेपणा नाही आहे, काहीच नाही आहे. उलट मी तर म्हणते आम्ही त्याच्यावर आत्तापर्यंत जो खर्च केला ना तो ह्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो. इथं त्याची व्हॅल्यू झाली जागेची, पण त्यापेक्षा जास्त आम्ही खर्च, ते कॉर्पोरेशनचं सँक्शन व्हावं, गव्हर्नमेंटचं आम्हाला CC मिळावं म्हणून आम्ही त्याच्यासाठी खूप सारे पैसे आत्तापर्यंत घालवलेले आहेत. तर तेवढी जागा आहे. त्या जागेत मी म्हणते 30-30 लाख रुपयाचे जरी फ्लॅट घेतले असते ना तर आज माझे 3 तरी फ्लॅट झाले असते. पण आज ताग आहेत. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर एक बोपडीला आमचा फ्लॅट आहे. आजही मुंदडा टॉवर्समध्ये आमचा 7व्या मजल्यावर फ्लॅट आहे. त्याच्यावर आमचं गव्हर्नमेंटला नाव आहे, आमचं बनसी रामदास देशमाने. मग आमचं स्वतःचं फ्लॅट आहे, तरी आम्ही भाड्यानेच अजून राहतो आहे. मग इथपर्यंत यायला भरपूर साऱ्या जागेत आम्ही घर शिफ्ट केलं किंवा आम्ही भरपूर जागेवर आम्ही शिफ्टिंग झाली ना आमची. तर ज्या वेळेला मी पसार हलवलं ना त्या वेळेला माझ्या कधी आनंदाने हलवलं. आणि घर सोडणं बरं भले भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, सोडणं कधीच सुखदायक नसतं, ते दुःखदायकच असतं. ज्या वेळेला आपलं स्वतःचं होईल आणि मग आपण भाड्याचं घर सोडतो ना ते फक्त आनंदाचं असतं. पण बाकी भाड्याचं घर ना दुसऱ्याच भाड्याच्या घरात जाणं खूप दुर्दैवी आणि खूप वाईट गोष्ट असते. ती जी मनाला लागती ना, ती जी तळतळ लागती ना, मी म्हणते ती तळतळ बेंबीच्या देठापासून असती. तर तुम्ही खोटं बोलून जर लग्न जमवत असाल ना तर असं लग्न जमवू नका कधी कुणाचंच. इवन मी माझ्या पण मुलाचं उद्या सांगते, माझ्या मुलाची वेळ आली लग्न जमवायची, मी सगळं खरं सांगणार. आमचं हे घर आहे, आमच्या घरावर किती लोन आहे, आणि मी असल्या झाक्या बाता अजिबात मारणार नाही. माझ्याकडं काय नाही आहे, काय आहे, असल्या बाता मारून काहीच उपयोग नाही. उद्या येणारी काय रिस्पेक्टने बघणारे आपल्याकडं, काय लायकी राहील आपली तिच्यापुढं. बिचारी चांगली असेल तर राहील. आता ठीक आहे, मी म्हणते ना, म्हणजे मी माझ्या स्वतःवरून सांगते. मग मुलींनी का नाही अपेक्षा कराव्या. आणि बऱ्याच साऱ्या मुली आहेत ज्या आता लग्न झाले, मॅरेज वगैरे केलं तरी त्या मुलं होऊ देत नाही आहेत. कोणासाठी? घरासाठी. तर त्यांचं पण एक अर्थी बरोबरच आहे ना. सांगा हो, किती हाल होतात आईवडिलांबरोबर. घर शिफ्टिंग म्हणजे डोक्याला ताण असतो भरपूर सारा. त्याच्यामध्ये मुलांचे हाल, नवऱ्याचे हाल. नवऱ्याला कामाला गेल्याशिवाय भाग नसतं, बायकोला घरामध्ये पसारा लावल्याशिवाय मार्ग नसतो, तिला नवीन संसार थाटायचा असतो. खरे का नाही सांगा गोष्ट. म्हणून माझं बेसिक असं बोलणं आहे की आता बऱ्याच साऱ्या गोष्टी आढळतात. माझ्या बाबतीत झालेली गोष्टही तितकीच 99% खरीच आहे, 500% खरी आहे. पण माझं म्हणणं स्वतःचं असे, खोटं बोलून लग्न जमवू नका. खरं बोला. जे काय असेल त्यांचं जर नशिबात असेल लग्न जमायचं तर जमवा तुम्ही, पण खोटं बोलून अजिबात लग्न जमवायचं नाही. भले लव्ह मॅरेज करू द्या. आता हो का, लव्ह मॅरेज करण्याला, जातीबाहेर लग्न करण्याला माझा पण विरोध होता. मला त्या गोष्टी आवडत नव्हत्या. पण आता जगाच्या नुसार चालायला पाहिजे. आणि आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही. आता गमवायला मुलं पण नाही आहेत. आता भरपूर सारे, म्हणजे आता
प्रत्येकाला आपली जात ही प्यारीच आहे. आता आम्ही हिंदू तेली आहोत, आम्हालाही आमची जात तेवढीच जात प्यारी आहे. आता आमच्यापेक्षा उच्च पण आहेत, म्हणजे सांगण्याच्या तात्पर्य आता जातीचं काही राहिलेलं नाही आहे, पण तरी पण प्रत्येकाला आपली जात मोठी असते. मग जातीनुसार लोक कॅटेगरीमधली लोक शोधतात, पण आज उच्च जातीतली लोक पण म्हणजे कॅटेगरीमध्ये लग्न करतात. तर लव्ह मॅरेज करा, पण ते टिकवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये पाहिजे. आणि मला तरी मुलींचं काही चुकीचं वाटत नाही. बिचाऱ्या सगळं त्यांना खरं बोलून तुम्ही लग्न जुळवत जावा. बाकी त्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करतात. हो, आता मी नाही का केल्या, मी केल्याच की ॲक्सेप्ट. फक्त त्या एका माणसासाठी सगळे ॲक्सेप्ट केलं मी, की माझा माणूस चांगला आहे ना, तर कमवू आम्ही आयुष्यात भरपूर साऱ्या गोष्टी कमवूयात आपण. आता दुःख होतं त्या जागेकडे बघितल्यावर, की एवढे सारे पैसे लावले, अजून आमचं काम झालेलं नाही आहे, पण एक दिवस होईल. पण ते होण्यासाठी फार म्हणजे फार वेळ होतो आहे. आता ज्यांच्याकडे आमचं हे सँक्शनचं काम दिलं ना, त्यांना मी प्रचंड बोलते, की तुम्ही काय मेल्यावर तुम्ही आम्हाला चिलखत घालणार आहे का, असं होणार आहे का, असं भरपूर सारं मी त्यांना बोलते. पण माझ्या नवऱ्याकडे जो संयम आहे ना, तो कुणाकडेच नाही आहे संयम. तो म्हणतो एक दिवस होईल गं, तू टेन्शन. ते असं बोलत नाही, तो एवढं समजून नाही सांगत. ते सामर्थ्य माझ्यामध्येच आहे, समजून नाही सांगत, पण होईल असं म्हणतात ते. आपण एक बोललं की ते तिरपांगडं काहीतरी वेगळंच बोलतं. त्यांच्याविषयी जाऊ द्या. पण मी त्यांच्याकडे बघून म्हणजे मी सामर्थ्य ठेवलं की नाही, नको, माणूस चांगला आहे ना, तर आपण कमवूयात. त्याला व्यसन नाही आहे कुठलं आहे. तर काय मुलींकडं तर असं होतं आहे, लव्ह मॅरेज केल्यानंतर व्यसन बी असते, घर बी नसते, परत लेकरू बी पदरात पडते. त्यांनी कुणाकडे जावं सांगा. म्हणून लग्न जमवताना खोटं बोलू नका. जी तुम्हाला लागेल ना तळतळ, त्यातून तुम्ही वर येताल का नाही मला नाही सांगता येणार. पण ते म्हणतात ना, 100 जणांचे आशीर्वाद घ्या, पण एक कुणाचा तळतळ घेऊ नका. आता हा विषय का छेडला ना मी, तर आता सध्या म्हणजे सोशल मीडियावर जे चाललं आहे ना, त्याच्यावरून माझ्या डोक्यामध्ये हा सारखा विचार येतो, की कुणी पण असेल तरी असं करू नका. मी तर कुठल्याच गोष्टीवर व्यक्त व्हायला मागत नाही. काय कुणाची कधी बुद्धी फिरेल. आता ते सोशल मीडिया बऱ्याचपैकी बघा, ते व्हिडिओ बनवतात बलात्कार अमुक टमुक, त्याच्यावर ते व्हिडिओ बनवतात. मी कधीच बनवत नाही व्हिडिओ, कारण आता माझ्या मुलींची लग्न झाल्यात, म्हणजे माझ्या बहिणींच्या मुलींची लग्न झाल्यात, त्यामुळं तो विषय संपला आहे माझ्यासाठी. म्हणजे नाही का, मुली आमच्या गेलेल्या आहेत सगळ्या, माझ्या बहिणीच्या मुली माझ्याच होत्या. आता अक्षदाचं पण लग्न झालं, सगळ्या लेकरांची लग्न झाली, पण आता मुलं राहिल्यात ना 2. आता आपल्या मुलांना जन्म दिला आपण, पण कर्म नाही ना आपण दिलं. जसं मुलींना सांभाळणं गरज आहे, तसं मुलांना चांगले संस्कार लावणं पण आपलं गरजेचं आहे ना. मग आपण तर चांगले संस्कार देतो, आईवडील जन्म देतात, पण कर्म तर देत नाहीत आईवडील. कुणाबद्दल मग मी तर पटकन रिॲक्ट पण होत नाही कुठल्याच विषयावर, मी लवकर बोलत नाही. आता आपला हाच एवढाच विषय आहे, की मला फार रडू येत होतं दुपारी, पण रडायचं काय कारण आहे, बरोबर आहे की नाही? रडायचं काय कारण आहे? मी रडले नाही. पण तुम्ही खोटं बोलून, कोणी जर माझा व्हिडिओ बघत असाल तर खोटं बोलून प्लीज लग्न जमवू नका. तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही बिचारीचा आशीर्वाद, तो फार तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो भविष्यात. ते म्हणतात ना, 100 आशीर्वाद 1 तळतळाट, दोन्हीची बराबरी कधीच होऊ शकत नाही. बाकी मला एवढंच म्हणायचं होतं आजच्या ब्लॉगमध्ये. जे पण मी बोलते ना, ते क्वालिटीचं असतं सगळं, क्वालिटीचं, आणि तत्त्वज्ञान त्याच्या मागं असतं. त्याशिवाय मी काही बोलत नाही. ज्या गोष्टी आहेत त्या, हे खरं आहे. बाकी मला काही वाटत नाही ह्याच्यात काय कमीपणा काय सांगा. आहे ते आहे, खरं आहे ते खरं आहे, खोटं आहे ते खोटं आहे. आपण मोठेपणा कधीच कोणाला सांगितलंच नाही, आपलं अजिबात नाही सांगितलं. जे आहे ते आहे, खरं आहे ते. मी म्हटलं ना, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोलले, अशी टॉप मॉडेलची गाडी, टॉप मॉडेलचा बंगला, तसले झाके आपल्याला मारायलाच येत नाही. गेलं ते गेलं, आहे ते आहे, बस. आपण आहोत हीच आपली प्रॉपर्टी. टॉप मॉडेलचं आपल्याकडे काहीच नाही, आपण आहोत हेच टॉप आहे, बरोबर. राम राम, जय संताजी.